कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. कोंढाणा धरण तुम्ही त्यावेळेला सरकारकडे भीक मागत होता, हे आम्हाला करून द्या करून द्या. आता धरण 2 होत आहेत, ते तुम्हा आम्हाला होत नाही आणि पाणी मिळणार नाहीये. मग सरकार जिथं धरण अपेक्षित होतं ते देत नाही आणि लोकांसाठी धरण देतं. ही सरकारची भूमिका कशी पाहताय? कोंढाणे धरणाची मागणी जी होती गेली 40-50 वर्ष या विभागातल्या लोकांची होती. कोंढाणे धरण झालं तर 12 महिने नदीला पाणी राहील आणि आजूबाजूच्या गावांना पाणी मिळेल, शेतीला पाणी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती. आणि राज्य सरकारनं धरण जेव्हा मंजूर केलं त्यावेळेस आपल्याकरता फार मोठा कोटा राखून ठेवलेला होता. म्हणजे त्यावेळेस राज्य सरकार हा निधी खर्च करणार होते. परंतु 14ला सरकार गेल्यानंतर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी हे धरण सिडकोला दिलं. त्यावेळेस आम्ही विरोधात होतो, आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी आमच्या स्वपक्षाच्या किंवा सरकारमधल्या लोकांनी त्याकडे तेवढं लक्ष दिलं गेलं नाही. कारण कोंढाणे धरणावरनं जो काही वाद झाला होता, जो काही त्यावेळच्या मंत्री महोदयांना त्रास झाला होता, तर कोंढाणे ह्या 3 अक्षरावरनं झाला होता. वास्तविक त्याची वस्तुस्थिती कोणी समजून घेतली नाही आणि सरसकट सगळ्यांनी कोंढाण्याच्या नावानं सरकारला आणि बदनाम त्यावेळच्या आमच्या मंत्री महोदयांना टीकेचं लक्ष केलं, झोडपून काढलं गेलं आणि त्यावेळेस म्हटलं गेलं की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. वास्तविक आता त्या वर्षापर्यंत संपूर्ण जलसंपदा विभागाचा खर्च महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 40-42 कोटीच्या पलीकडे कधी झालेला नव्हता. म्हणजे नोकरांचे पगार धरून सुद्धा. तर 70,000चा भ्रष्टाचार होणार कुठे हा मुद्दा आहे. परंतु कसं असतं की एकदा ती टीका करायला सुरुवात झाली की मग सगळ्यांच्या तोंडी ते शब्द येतात आणि 70,000 कोटी म्हणून तशा प्रकारे झोडपलं गेलं. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये मग त्यावेळचे मंत्री महोदय तटकरे साहेब असतील, त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक त्यावेळचे अजितदादा असतील यांना याचं फार मोठं टीकेचं लक्ष केलं गेलं. आणि त्यावेळचे मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. आम्ही त्यांना पायी दिंडी मोर्चा काढून खूप मोठी लोकांची संख्या घेऊन तिकडे भजन करत आम्ही गेलो. परंतु पृथ्वीराज चव्हाणांना पाझर काही फुटला नाही आणि त्यांनी नियमावरती बोट ठेवून, कायद्यावरती बोट ठेवून ते धरण करण्यास नकार दिला किंवा होकारही दिला नाही. आणि फार मोठं नुकसान त्यावेळेस तालुक्याचं झालं गेलं. आणि नंतरच्या काळामध्ये एक इतकी बदनामी येत गेली की 14 साली राज्याची सत्ता सुद्धा गमवावी लागली. 19 साली शासन पुन्हा महाविकास आघाडीचं आल्यानंतर त्यावेळचे जलसंपदा मंत्री आणि आमचे नेते त्यावेळचे तटकरे साहेब, अजितदादा यांच्याही कानावरती ही गोष्ट सांगितली की अगोदरच्या सरकारनं हे जरी सिडकोला धरण दिलं असेल तर ते चुकीचं आहे, हे राज्य सरकारनं करावं. आमच्या तालुक्याची पाण्याची गरज भागून तर एक नैसर्गिक उंचीवर असणारं ते धरण आहे. कितीही मोठा दुष्काळ आला, उद्या टाटाचं पाणी जरी दुर्दैवानं बंद झालं तरी संपूर्ण तालुक्यामध्ये कोंढाणे धरणाचं पाणी फिरवता येईल इतक्या उंचीवरती ते असल्यानं त्या धरणाचं एक वेगळं महत्व आमच्या दृष्टीनं आहे. तर पुन्हा हे राज्य सरकारनं घ्यावं. परंतु ज्या धरणावरनं एवढी मोठी किंमत ह्या नेत्यांना मोजावी लागल्यामुळे त्यांनी सांगितलं हा विषय आम्ही आता काही पुढे नेऊ शकत नाही. पवार साहेबांनाही भेटून सांगितलं. पवार साहेबांनी सांगितलं, मी म्हटलं आपण मुख्यमंत्र्यांना हे सांगावं. ते म्हणाले आपण जयंत पाटलांना सांगू. जयंत पाटलांची वेळ घेतली, त्यांना भेटायला गेलो. संबंध दिवस त्यांच्याकडे बसून राहिलो.
ते काही वेळ ऑफिसमध्ये यायचे, पुन्हा कुठे मीटिंग असेल तिथे जायचे, आणि संध्याकाळी जेव्हा 6 वाजले त्यावेळेस त्यावेळेस तत्कालीन PS यांनी सांगितलं, आमदार साहेब. मी म्हटलं, अरे मी आमदार नाही, माझे आमदार आहे. म्हणाले, असू द्या, पण साहेब जायला निघालेत, भेटून घ्या, तुम्ही अख्खा दिवस थांबलेला, तुम्हाला वेळ दिलेली आहे. लिफ्ट जवळ जाऊन मी जयंत पाटलांना थांबवलं आणि सांगितलं की 5 मिनिटं आपण मला वेळ द्या. म्हणाले, बोला, आता मला आता वेळ नाहीये. लिफ्टचा दरवाजा उघडा असताना त्यांनी चर्चा केली आणि म्हणाले, एवढं 2-2.5 कोटी रुपये मी कुठनं माझ्या विभागाकडनं देऊ? माझ्या खात्याला जेमतेम 6-6.5 कोटी रुपये अर्थसंकल्पात मिळतात. म्हटलं, आपल्याला एवढ्या पैशाची गरजच लागणार नाही. सिडकोनं यावरती जी रक्कम खर्च केली ती सिडकोच्या नावावरती आपण राज्य सरकारनं लिहून ठेवायची आहे. आणि एवढी मोठी आपण वन खात्याची जमीन, राज्य शासनाची जमीन, शेतकऱ्यांची जमीन, अगोदरचा खर्च सगळा राज्य सरकारनं केलेला आहे. आणि त्यावेळेस आम्ही जी काही सहकार्याची भावना व्यक्त केली होती, पूर्ण सहकार्य आम्ही देऊ केलं होतं. ते कर्जत तालुक्याला पाणी राज्य सरकार देईल. तर राज्य सरकार हे मायबाप असतं. सिडको आम्हाला नीट पुढे वागणूक देणार नाही, कारण मोरबे प्रकल्पावरनं आम्हाला अनुभव आलेला आहे की आता त्या आवारामध्ये गेटच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला जाऊ देत नाही. म्हणजे ज्या मोरबे धरणाच्या कामाकरता, मंजुरी करता आपण जीवाचं रान केलं होतं, तिथे आपल्याला सुद्धा आता कोण ओळख देत नाही. की नवी मुंबई महापालिका सुद्धा कुठे आपला उल्लेख करत नाही. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.